नमो नारायण. आज मी बनवला आहे शेवळ्यांचा शिरा. तर बरेच जण आपल्यात असे आहेत ज्यांना रव्याच्या शिऱ्याने जळकी लागते किंवा छातीतही जळजळ होते, पचायला त्रास होतो. तर त्यांच्यासाठी हा एक अगदी योग्य आणि चांगला पर्याय आहे. फ्रेंड्स, आपण शेवळ्या बनवतो दरवर्षी आणि त्या गव्हाच्या पिठाच्या असतात, त्यामुळे त्या पौष्टिकही असतात. तर ह्याची विधी जाणून घेऊया. अगोदर कढईमध्ये तूप टाकायचं आहे आणि तुपामध्ये आपल्याला हवे असले ते ड्रायफ्रूट्स किंवा मनुके टाकून त्यांना थोडंसं गुलाबीसर परतून ताटलीत काढून घ्यायचं. नंतर शेवळ्यांचे आपल्या बोटाएवढाले काप करायचे, म्हणजे तुकडे करून घ्यायचे आणि त्या पण त्या तुपामध्ये परतून घ्यायच्या. तूप अगदी नसल्यास तुम्ही तेल घेऊ शकता, परंतु डालड्याचा वापर करू नका. डालडा हा शरीरासाठी खूप घातक आहे, त्यामुळे डालडा वापरायचा नाही. तर हे छान लालसर परतून झाल्याच्या नंतर आपण ह्यात 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं टाकायचं आहे. तर 1.5 वाटी शेवळ्या जर आपण घेतल्या तर 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी हे त्याला लागतंच. आणि जर ह्याप्रमाणे तुम्ही प्रमाण हे कमी जास्त करू शकता. त्यानंतर ह्यात 4 चमचे गुळाची पावडर टाकायची आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे, अर्धा चमचा वेलचीची पूड टाकायची आहे व ते सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी आणि दूध आटल्याच्या नंतर छान खमंग सुगंधही सुटतो आणि खरपूस असा स्वादही येतो. आणि एन्जॉय करा, सबस्क्राईब करा. बाय.